नमस्कार मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत आमच्या हरिहरेश्वर ट्रिपचा व्लॉग. तर इथे आहे आपला पहिला स्टॉप कर्जत चौक येथे शिवा या हॉटेलमध्ये. तर इथे मी ऑर्डर केला आहे वडा सांबार आणि त्याची चव अतिशय उत्तम अशी आहे. माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळतच असेल. रुपाली आणि शर्वरीसाठी आम्ही मागवला होता ओनियन उत्तप्पा आणि तो सुद्धा खूप चविष्ट होता. तर आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे पाली. तर आता आपण पोचलो आहोत हरिहरेश्वरला कुटुंबे होमस्टेला. तर तुम्ही बघू शकता एवढी मोठी पडवी आहे इथे आणि इकडे मस्त झोपाळे लावले आहेत. आम्ही मस्त झोपाळ्यावर बसलो आहोत आणि इथे तेवढ्यातच आमची या जेवणाची सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता उत्तम पद्धतीचं महाराष्ट्रीयन असं जेवण वाढण्यात आलेलं आहे. तर आता जेवण झाल्यानंतर 2 तास आराम करून आम्ही बीचवर चाललेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्या पडवीच्या बाजूनीच एक जो रस्ता चाललेला आहे तो सरळ बीचकडे जातोय आणि बीच इथून अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे बघा इथून आता ती बैलगाडी येते, आम्हाला माहित नाही जाईल का नाही. हे बघा बैलगाडी चालली आहे. आज ऑट डेला आल्यामुळे हा फायदा होतो मित्रांनो की तुम्ही बघू शकता बीच जे आहे ते अगदी मोकळं रिकामं असं बीच आहे आणि कोणीही नाही आहे. म्हणजे आमचीच फॅमिली आहे ज्यांच्याकडे आम्ही राहिलो आहे. आज तिकडेसुद्धा फक्त आमचीच फॅमिली आहे, त्यामुळे एकदम असं मस्त वाटतं आहे. गर्दी नाही, कोणाचा त्रास नाही आणि बीच पण तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ बीच आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप मजा येते बीचवर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण सकाळचा ब्रेकफास्ट करणार आहोत आणि त्यानंतर जी वाडी आपण काल बीचवर जाताना सांगितलं होतं ती बघणार आहोत. त्यानंतर आपण इथून चेकआउट करून हरिहरेश्वरच्या मंदिरात जाणार आणि मग तिकडून आपण श्रीवर्धन आणि दिव्यागार हे 2 ठिकाणं आपण आज करणार आहोत. तर चला, आता ही आहे वाडी. आता आपण वाडीमध्ये चाललो आहे. वरती लाल 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 काय ते, ही आमसुलं आहेत म्हणे, हे लाल.
सैराट मधली विहीर. तर आता आपली वाडी बघून झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत हरिहरेश्वर मंदिरासाठी. बघू शकता आपली गाडी इकडे उभी आहे आणि बाजूलाच समुद्र आहे. हाय बघू शकता आमच्या मागे समुद्र आहे. अथांग असा समुद्र. वाव. आणि हवा पण इतकी मस्त थंड आहे ना आता. एवढं उन्हात पण आम्हाला अजिबात ऊन जाणवत नाहीये.